तर बघा केशव कालन आणि बाळू पाटील तुम्ही पळू नका. धन्यवाद पंडित पाटील, धन्यवाद बाळू पाटील. तर सामना इथे सुरू होतोय. ड्रीम 11 वर्सेस रणवीर 11. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज कमलेश पाटील. स्वर्गीय सुजाता चषक जी स्पर्धा चालू आहे पिंपळास भिवंडीमध्ये, त्या स्पर्धेत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा कमलेशने मिळवला दातुली संघाविरुद्ध. आणि दुसऱ्या मॅचमध्ये ऋतिक पाटील आणि सुपर 8 साठी क्वालिफाय झालाय तो चेंज द गेम वडवली बस संघ. पहिल्या मॅचमध्ये दातिवली आणि त्यानंतर सरवळी या संघाला पराभूत केलं, कारण सरवळीने वाकलनला पराभूत केलं होतं. म्हणजे त्याच सरवली टीमला 1 साइडेड पराभूत केलं चेंज द गेम वडवली बस संघाने. आणि ऋतिकचं खूप मोठं योगदान त्या मॅचसाठी आलं. वळूया आपण या मॅचच्या दिशेने. जितू आहे स्ट्राईक एंडला, मात्र जितूला पहिल्याच चेंडूवरती बीट केलं होतं गोलंदाज कमलेश पाटीलच्या माध्यमातून. ड्रीम 11 वर्सेस रणवीर 11. आणि यानंतर मॅच असेल यश 11 डायगर वर्सेस भविष्य 11 घारिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहायचे पुढच्या मॅचसाठी. कमलेश कोळेगाव एंडकडनं गोलंदाजी मार्कवर. व्हाईट बॉल. एक धावफलकावरती लागते ती म्हणजे फलंदाजी करणाऱ्या रणवीर 11 या संघाच्या जितू पाटील संघनायक रणवीर 11चे कॅप्टन आहेत आणि ते सलामीला आलेत. आणि 9 सेकंडला फलंदाज आपण बघतोय ऋषभ मॅन फ्रॉम तिसगाव. 2 फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. कमलेश पाटील गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय कोळेगाव एंडकडनं. इथे मात्र जितूच्या बॅटमधनं स्वीटली टाइम चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. या मॅच मधला पहिला षटकार जितू पाटीलच्या बॅटमधनं. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. धावफलका धावा लागल्या त्या 7 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना रणवीर 11 संघाच्या. ड्रीम 11 संघाने नाणेफेकी जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते रणवीर 11 अडवली संघाला. कमलेश गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. कमलेश पाटील कमबॅक करतोय. बुडाप लाईक क्षेत्ररक्षक आपण बघतोय. यष्टिरक्षक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट कव्हर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय. इथे मात्र अखूट टप्प्याचा बॉल
जसा चेंडू तसं प्रत्युत्तर. जितूच्या बॅटमध्ये येणारा हा दुसरा षटकार. धावसंख्या 6 पुढे सरकेल. धापलका धावा लागल्यात त्या 13. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. 13 धावा धापल कधी लागल्यात. 5 ओव्हरची मॅच आहे. कमलेश वरती मात्र हल्ला चढवला जातोय. ज्या कमलेशने सुरेख गोलंदाजी केली सुजाता चषकमध्ये, त्याच गोलंदाजाला टार्गेट केलं जातं जितूच्या माध्यमातून. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. एक षटकार एक डॉट हे समीकरण आपण बघतोय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. गिरीश पाटील यांचं आगमन होतोय घारिवलीचे. तर याचे व्यासपीठावरती स्वागत आहे गिरीश आपले. एका स्पर्धेमध्ये आपण 2 अर्धशतक गिरीशच्या बॅटमधनं पाहिले. सप्राच्या मैदानामध्ये इथे मात्र लाईन चुकीची आहे. हातावरती नियंत्रण नाही आहे. 1 धाव मिळेल. 1ने धावसंख्या पुढे सरकते. धावफलका धावा लागला त्या 14 धावा. कमलेशचं षटक थोडंसं महागडं षटक. 14 धावा धावलकरती लागल्यात. पहिलंच षटक मार्गस्थ असताना ड्रीम 11 संघाकडनं गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्कवर सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज कमलेश पाटील. इथे मात्र हलकंसं अपील केलं होतं मात्र षटक समाप्त होते. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपलाय आणि तब्बल 14 धावा कमलेश पाटीलने P1च्या षटकामध्ये खर्च केलेत. अग्री प्रीमियर लीग चषक 2019 ही स्पर्धा आपण बघतोय. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल यूट्यूबच्या माध्यमातून. चला क्षेत्ररक्षण लावायचे ड्रीम 11. जास्त वेळ नका घेऊ. तर 14 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बॉलर्स नेम 12 खेळाडू इथे पाठवा मित्रांनो. टी शर्ट तुम्हाला आम्ही 12 दिलेत. विराज येत आहेत. विराज मुंडे, विराज मुंडे येत आहेत गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम अगासन. पाच ओव्हरची मॅच आहे. ड्रीम 11 वर्सेस रणवीर 11. इथे मात्र लाईन खराब आहे. हातावरती नियंत्रण नाही आहे विराज मुंडेच्या आणि पंचाने चेंडू स्क्वेअर घोषित केलाय. 1ने धावसंख्या पुढे सरकेल. धापलका धावा लागल्यात 15. दुसरं षटक मार्गस्थ असताना 15 धावा धापल किती लागल्यात. मागची मॅच जय गौदेवी भक्ती स्पोर्ट नांदिवली संघाने जिंकली. उद्या मात्र त्या संघाला इथे उपस्थित राहावं लागेल. इथे मात्र अकुट टप्प्याचा बॉल होता मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आले होते. झेल सुटलाय आणि पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या 4ने पुढे सरकेल. धापलका धावा लागल्यात त्या 19. धावसंख्या 19. डॉट बॉल. ऋषभचा झेल बघा ते सुटलाय आणि झेल किती मागात पडतोय टीम ड्रीम 11 या संघाला. विराज
नो बॉल. येणारा चेंडू फ्री हिट असेल. एकवीस धावा झालेत. नो बॉल आहे. विराज गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज विराज. फ्री चेंडू होता, आता ऋषभ फायदा घेऊ शकले नाहीयेत. ऋषभ गायकवाड. 21 धावा झाल्यात टीम रणवीर इलेव्हन संघाच्या. विराज मनपाडा यांकडनं गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला आणि झेल सुटलाय. दुसऱ्यांदा जीवदान मिळते ऋषभला आणि जणू काय आज नशिबाची साथ ऋषभ गायकवाडला मिळाली आहे. धावसंख्या होते 23. वन टू गो. पाच चेंडू आले. पाच चेंडू आलेत. पहिलाच व्हाईट होता, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर नो बॉल, त्यानंतर डॉट, त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर डॉट. 5 चेंडू आलेत. धावा झाल्यात 23. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. विराज गोलंदाजी मार्कवर. मनपाडा एंडकडनं वाईट चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धापलका धावा लागल्यात त्या 24. विराज मात्र खराब गोलंदाजी करतोय. अवंतर धावा इथे मात्र खर्च केल्या जातात P1च्या P2च्या दुसऱ्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 24 धावा धापलका लागल्यात. विराज गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र फटका चांगला आहे आणि चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा झाल्यात त्या 28 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना रणवीर इलेव्हन संघाच्या 14.00च्या सरासरीने 28 धावा धापलकरती लागल्यात. दोन षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा झाले 14.00च्या सरासरीने. तर चला सामना सुरू करायचा लगेच. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कमलेश पाटील. तर 2 षटकात थोडंसं महागडं षटक आपण बघतोय. विराज आणि कमलेशचा 28 धावा 2 गोलंदाजांनी खर्च केले आहेत. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जितू पाटील मागच्या मॅचमध्ये 7व्या क्रमांकावरती आले होते, आता मात्र सलामीला आलेत. थोडंसं बदल आपल्याला बघायला मिळते आणि जितू हा सलामीवर फलंदाजच आहे. 28 धावा झाल्यात. थोडं फास्ट खेळा ड्रीम 11. आपण जास्त वेळ घेत आहे. सामन्याचा एक रिदम असतो.
25 मिनिटाचा तुम्हाला अवधी असेल, लक्षात घ्या. कमलेश गोलंदाजी मार्कवर जितूसाठी. इथे मात्र जितूच्या बॅटमधनं स्वीटली टाइम हल्ला चढवला जातोय गोलंदाज कमलेश पाटील वरती आणि हा षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. धापलका धावा लागल्यात त्या 34. वासुदेव पाटील साहेब सुद्धा सामना एन्जॉय करतायत. जितू पाटीलचे पिताश्री. नक्कीच आज जितू चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. 34 धावा धापलकर लागल्यात. आपण ज्या प्रकारे पाहिलं तर गोलंदाज कमलेश जो मुख्य गोलंदाज आहे ड्रीम 11चा, त्याच गोलंदाजाला टार्गेट केलं रणवीर 11 संघाचा फलंदाज जितू पाटीलने. सारांश पाटील चषक मध्ये सुद्धा काय गोलंदाजी केली होती जितूने. घरेलू संघाला गोलंदाजीच्या माध्यमातून मॅच जिंकून दिली होती. अष्टपैलू खेळाडू आहेत जितू. कमलेश इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. कमबॅक करत असताना गोलंदाज कमलेश पाटील. 34 धावा धापलकीत लागल्यात आणि 34 धावांची भागीदारी ऋषभ गायकवाड आणि जितू पाटीलच्या माध्यमातून आतापर्यंत रचली. कमलेश गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस. क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते फक्त प्रेक्षक म्हणून. चेंडू सीमा पलीकडे लॅन होतोय. षटकार. धावसंख्या 40. कमलेश पाटील मात्र खराब गोलंदाजी करतोय आजच्या दिवसात. जितू पाटीलने आपण विचार केला पंडित दादा तर हरेश पाटील यांच्याकडनं 500 रुपये जितू पाटीलसाठी. कारण जितू पाटीलचा विचार केला तर जितूच्या पाटीलच्या बॅटमधनं हा येणारा 4था षटकार आहे. पहिला चेंडू त्याच्याकडनं डॉट गेला, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती षटकार, 5वा 6वा चेंडू डॉट, 7व्या चेंडूवरती षटकार, 8वा चेंडू डॉट आणि 9व्या चेंडूवरती षटकार. म्हणजे सिंगल डबल जितू घेत नाही. आता मात्र दबाव निर्माण झालाय, मात्र हातावरती नियंत्रण नाहीये. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर होता. हेच पंचाने पाहिलं आणि चेंडू स्वेअर घोषित केलाय. धावसंख्या 41. कमलेश दातिवली यांचं आगमन झालंय. तर यायचे व्यासपीठावरती आपला मी सहर्ष स्वागत करतोय. इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना रणवीर 11 आडवली संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद 44 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. येणारी 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत. 2 षटकामध्ये बघायचं किती धावा बनवतोय रणवीर 11 आणि ड्रीम 11 या संघासमोर किती धावांचं टार्गेट होतोय. ऋषभ गायकवाड अजूनही मैदानाच्या आतमध्ये. ही जमेची बाजू असेल रणवीर 11 संघासाठी, कारण मानपाडा एंडकडनं षटक 4थं असेल. 3 षटकाचा खेळ संपलाय. 44 धावा झाल्यात. तर याचे मोतीराम दळवी. तर 4थं षटक घेऊन येते गोलंदाज.
ऋषभ म्हात्रे येत आहेत. ऋतिक म्हात्रे. खेळाडूंची नावं आता आम्हालाच लक्षात ठेवावी लागतात पंडित पाटील, कारण की 12 खेळाडू नाहीये. तर ऋतिक म्हात्रे आले होते. तर चला फास्ट खेळा, अजून एक मॅच बाकी आहे. करण येत आहेत. चौथं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज करण. 44 धावा झालेत. इथे मात्र फटका चांगला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. 3 धावसंख्या पुढे सरकेल. धापल करायला लागले 47. बघ या स्पर्धेचा आपण विचार केला अंडर-21 प्रीमियर लीगचा तर 2 गट आहेत, ए ग्रुप आणि बी ग्रुप. दोन्ही ग्रुपमधनं आपण विचार केला. ए ग्रुपचा ड्रीम 11ने एक मॅच जिंकले, जागृती 11ने एक मॅच जिंकले, माऊली 11ने एक मॅच जिंकले आणि ही मॅच रणवीर 11ने जिंकली तर 4 टीम एक एक मॅच जिंकली. दुसऱ्या बाजूला आपण बी ग्रुपचा विचार केला. यश 11 संघाने एकही मॅच जिंकली नाहीये. एस 11 संघ एक मॅच जिंकलाय. जय गावदेवी भक्ती स्पोर्ट एक मॅच जिंकलाय आणि भविष्य 11 संघाने एक मॅच जिंकले. म्हणजे पुढची मॅच भविष्य 11ची मॅच आहे. त्यांनी जर मॅच जिंकली तर 2 मॅच जिंकणारा पहिला संघ ठरेल या अंडर-21 प्रीमियर लीग चषक 2019 मध्ये. म्हणजे संधी असेल सुजित पाटीलच्या टीमकडे. सर्वच टीम एक एक मॅच हारलेत. ड्रीम 11ने ही मॅच जिंकली, तेही 2 मॅच जिंकू शकतात. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आले होते मात्र अजय मडवीच्या बॅट बदलणारा चौकार. चारने धावसंख्या पुढे सरकते. 50 कंप्लीट. 51 धावा धापलकरती लागलेत. 51 धावा झालेत. 50 कंप्लीट. रणवीर 11 संघ अडवली. इथे मात्र अजून एक अप्रतिम फटका. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी. धावसंख्या 4 पुढे सरकेल. 55 धावा रणवीर 11 संघाच्या. धावा झाल्यात. नक्की जय गावदेवी संघ. रोहित उद्या मॅच आहे तुमची. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. सरळ बॅटने धावा येत आहेत मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. डॉट बॉल. 55 धावा झालेत. बघा 2 ग्रुप आहेत लक्षात घ्या. ए आणि बी ग्रुप. दोन्ही गटामधनं 2-2 टीम टॉप 4 मध्ये येतील लक्षात घ्या. करण. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. आता मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली फेकी. 2 धावा. धावसंख्या 57. चौथं षटक मार्गस्थ असताना धावांची गती चांगली राखली आतापर्यंत रणवीर 11 अडवली संघाने. राहुल पाटील या संघाचे पुरस्कर्ते. योगेश भाणे यांनी सुद्धा मगाशी शुभेच्छा दिल्या या स्पर्धेला. अडवलीचे एक जबरदस्त क्रिकेटर. करान. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि फलंदाज अजय मडवीची खेळी समाप्त आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 57. तर 4 षटकांचा खेळ संपलाय. नवीन फलंदाज प्रतीक संते येत आहेत. मॅन फ्रॉम कोळेगाव. कोळेगाव म्हटलं तर रवींद्र संते
ज्याला भारतीय अपंग संघामध्ये आपण बघतो बबलू पाटील असतील. या सीझनमध्ये 2 बाईक बबलूला मिळाल्या मॅन ऑफ द सिरीज आणि उत्कृष्ट गोलंदाज आमदार चषकमध्ये. तर धावांची गती चांगली आहे. 57 धावा झाल्यात पंडित पाटील आपण बघतोय. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टॉससाठी यायचे यश 11 डायगर आणि भविष्य 11 घारिवली. रितेश पाटील यायचे टॉससाठी आणि यश 11चे कॅप्टन आहेत धरम आलिमकार. टॉससाठी यायचे दोन्ही कॅप्टनी. या ओव्हरनंतर टॉस केला जाईल लक्षात घ्या. तर रितेश इथे आहेत. धरम यायचे लवकर. तर शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज ऋतिक येत आहेत. तर मोतीराम दळवी यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे टॉस करायचे आजच्या दिवसातील शेवटचा सामना असल्यानंतर. वाईट चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. मोतीराम दळवी दातिवली यांच्या शुभाचे टॉस केला होतोय. धावसंख्या 58. यश 11 संघ टॉस विन आहे. यश 11 डायगर अनंत खंडागळे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. प्रत्येक संघ लेग बाईस इशारा येतोय. धावसंख्या 59. प्रत्येक संते मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले आतापर्यंत प्रतीकला या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात. गोलंदाज ऋतिकने ऋतिक मात्रे गोलंदाजी मार्कवर. 4 षटकांमध्ये चांगली धावसंख्या उभारली. आता शेवटच्या षटकात मात्र धावांची गती थोडीशी थांबावी लागेल ऋतिक म्हात्रेला. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय कोळेगाव एंडकडनं. ऋषभसाठी इथे मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. पायचीचं स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज ऋषभ गायकवाडची खेळी समाप्त होते. हा लागणारा अजून एक धक्का टीम रणवीर 11 संघाला. चला फलंदाज पाठवायचे लवकर. कुणाल मुंडे येत आहेत मॅन फ्रॉम आगासन. तर यश 11 डायगर आपला निर्णय कळवा आम्हाला. टॉस जिंकलाय निर्णय कळवायचा आहे. तेजस निर्णय कळवा. बरेचसे संघनायक पंडित पाटील निर्णय लगेच कळवतात मात्र काही संघनायक भरपूर वेळ घेतात. थोडीशी चर्चा करतात टीम बरोबर की काय घ्यायचं नेमका. टॉस वरती जो निर्णय असतो तो शेवटच्या क्षणी खूप महत्वाचा असतो. ऋषभ इथे मात्र कुणालचा चेंडू हवेत आहे. फटका व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही आणि कुणाल मुंडेची खेळी समाप्त होते. अजून एक धक्का मैदानामध्ये आणि यश 11 डायगर संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करावं लागेल तो भविष्य 11 घारिवली संघाला. धावांची गती थांबवली बघा या षटकात ऋतिक म्हात्रेने. डायगर चषक मध्ये सुद्धा नाईट स्पर्धेमध्ये सुरेख गोलंदाजी केली होती खिडकाली संघाच्या माध्यमातून खेळत असताना याच ऋतिकने. टीम खंबलपाडा विरुद्ध. आता मात्र फुल टॉस मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली स्क्वेअर लेगला आणि इथे मात्र प्रतीक संतेची खेळी समाप्त.
आणि हॅट्रिक पूर्ण केली गोलंदाज ऋतिक म्हात्रेने. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक ऋतिक म्हात्रेच्या नावावरती. नवीन फलंदाज जय भोईर आलेत. हॅट्रिक पूर्ण केली आणि इथे मात्र आता फोट्रिक पूर्ण होईल का? आणि इथे मात्र फोट्रिक झाली ती गोलंदाज ऋतिक म्हात्रेने चांगलं कमबॅक. क्या बात आहे. एक सनी संते उसरकर आणि एक सनी संते घारिवली. सनी पाटील अतिशय चांगला ऑपरेटर आपल्या भागामध्ये आणि एक सनी संते आमचे घारिवली उसरकरचे आहेत. एक चांगले गायक आहेत. हळदीमध्ये बऱ्याचदा तुम्ही त्यांना बघता. आगरी कोळी ऑर्केस्ट्रा. इथे मात्र एक धाव मिळेल जयला. 5 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रात रणवीर इलेव्हन संघाने धावा केल्या 60. 57 धावा होत्या 4 षटकामध्ये. या षटकात धावा आल्या त्या फक्त 57 धावा होत्या. या षटकात धावा आल्या फक्त 3 धावा झाल्या 60 आणि ड्रीम इलेव्हन संघाला 61 धावांचं लक्ष आहे. म्हणजे ऋतिक म्हात्रेचं कौतुक करावं लागेल ज्याने या स्पर्धेतील पहिली फोट्रिक पूर्ण केली. 4 चेंडूमध्ये 4 फलंदाज त्याने बाद केलेत. तर चला क्षेत्ररक्षण लगेच लावायचं. रणवीर इलेव्हन आडवली संघ चांगलं कमबॅक केलंय. इथे मात्र रणवीर इलेव्हन धन्यवाद नितीन. तर सामना आपण पाहतोय ड्रीम इलेव्हन विपक्ष रणवीर इलेव्हन असा सामना आपण पाहतोय. रणवीर इलेव्हन संघानं पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना तब्बल 5 षटकामध्ये 60 धावा कुठल्यात आणि ड्रीम इलेव्हन संघासमोर 61 धावांचं लक्ष ठेवलंय. 30 चेंडू आणि 61 धावांचं समीकरण. मात्र या धावा चेस होतील का? होतील, नक्कीच होतील. मात्र त्यासाठी तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल आणि 2 षटकांमध्ये नक्कीच तुम्हाला चांगली सुरुवात तुमच्या सलामीच्या 2 फलंदाजांना करून द्यावी लागेल आपल्या संघासाठी.
सलामीची जोडी आपण पाहतो करण आणि कमलेश. तर पहिल्या षटक घेऊन येतो गोलंदाज आपण पाहतो संगणकाने विश्वास दाखवला अजय वर. बघूया 30 चेंडू आणि 61 धावांचं समीकरण. पहिल्या षटक मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतो अजय. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतो सलामीचा फलंदाज करण. पहिला चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का देतोय तो गोलंदाज अजय. फलंदाज करण बॅक टू पॅव्हिलियन. माझी नवरी माझे मनान भरली सकवरी आगो पकडवाली उशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी धन्यवाद डीजे. तर ड्रीम 11 संघाला विनंती असेल तुमचा एक प्रतिनिधी पाठवून द्या. लक्षात घ्या सर्वांची नावं आम्हाला माहित नाही आहेत. बघा एक जण पाठवा अन्यथा बघा आयोजकांनी सूचना केली आहे पेनल्टी लागू शकते. लक्षात घ्या. स्ट्राईक एंडला आपण पाहतो नवीन फलंदाज विनीत. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात अजय. राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलट टप्प्याचा चेंडू चांगला. चेंडू आपण पाहतोय तितका चांगला फटका आपण पाहतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय मात्र चेंडू फेक थोडीशी उशिरा येते. तोपर्यंत संवाद चांगल्या रीतीने साधलाय तो दोन फलंदाजांनी. फलंदाज आपण पाहतोय तर नवीन फलंदाज विनीत. विनीतच्या बॅटमधनं 2 धावा येत आहेत आणि स्वतःचं खातं खोलतात संघाचं खातं खोलतात. एक बाद 2 अशी धावसंख्या आपण पाहतो. 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय संघ आणि पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर मात्र फलंदाज आपण पाहतो विनीत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फलंदाज कमलेश. तर गोलंदाज पुन्हा एकदा अजय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खोलट टप्प्याचा चेंडू चांगले क्षेत्ररक्षण पाहतोय मात्र जर चेंडू यष्ट्यानं हिट झाला असता तर नक्कीच फलंदाज कदाचित धावचित झाला असता. मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचतायत विनीत. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. धावसंख्या पोहोचते ती 3 वर. पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला तर नक्कीच फलंदाजांना मोठे फटके मारण्याची संधी असते. गोलंदाजावर नक्कीच थोडासा दबाव असतो मात्र इथं दबावाला जुगारून गोलंदाज अजय चांगली गोलंदाजी करतोय. एक बाद 3 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. अजय फुलटॉस चेंडू मात्र मिस टायमिंग शॉट. चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. सीमारेषेवर क्षेत्रक सज्ज. तोपर्यंत 2 धावांचा अवधी असेल. धावसंख्या पोहोचते ती 5 वर. 4 चेंडूचा जर विचार केला तर नक्कीच अजयने चांगली गोलंदाजी केली आहे. 4 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आपल्या सहकाऱ्यांनी जी कामगिरी केली फलंदाजी करत असताना तशीच कामगिरी गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय ते अजयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. चेंडू नक्कीच थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. कमलेशच्या बॅटमधनं दमदार चौकार.
9 धावा आपण पाहतो. धाव फलकावर पुन्हा एकदा अजय सज्ज होत आहेत. राईट ओव्हर द विकेट. खोलट टप्प्याचा चेंडू अतिशय चांगला चेंडू. मात्र इथं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो. फटका सुद्धा चांगला होता. मात्र इथं 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. पुन्हा एकदा कमलेशच्या बॅटमधनं दुसरा चौकार. डीजे अरबाज शेरे दिल अमता नेता मेहरबान कदरदान संग दिल अमता चेता तो पत्ता कर दो तो पत्ता कर दो पावर बघा आयोजकांच्या माध्यमातून सूचना केली जाते दोन्ही पंचांना की सामन्याला जास्त उशीर करून देऊ नका. बघा पंचांना विनंती असेल, सौरभ पाटील आणि आमचे प्रशांत म्हात्रे नांदिवली यांना विनंती असेल की जास्त उशीर करून देऊ नका. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज आपण पाहतोय तो ऋषभचा वापर केला संघ नायकानं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा जरी विचार केला तर गोलंदाज होते आपण पाहिला ते अजय, ज्या गोलंदाजानं तब्बल 13 धावा खर्च केल्या, गडी बाद केला. मात्र दुसरं षटक आपण पाहतो संघ नायकाने विश्वास दाखवला तो गोलंदाज ऋषभवर. बघूया ऋषभ कशी कामगिरी करेल. तो दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तो विनीत. हिवतचा वापर केलाय फलंदाजानं. मात्र इथं नक्कीच चांगली गोलंदाजी आपण पाहतो ते गोलंदाज ऋषभच्या माध्यमातून. कारण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा आपल्या सहकार्याने खर्च केल्या. ही गोष्ट नक्कीच जाणली आहे गोलंदाज ऋषभनं. मात्र येणारे 5 चेंडू हा गोलंदाज कशा रीतीने हाताळेल आणि विनीत आणि कमलेश ही जोडी कशा रीतीने फलंदाजी करतील ते मात्र पाहावं लागेल. बिनबाद 1-13 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. पुन्हा एकदा ऋषभ सज्ज होत आहेत. इथं मात्र फक्त सन्मान दिला. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. मात्र कमलेश समोरून नकार देतात. तोपर्यंत फक्त एकच धाव येते धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 14 वर. पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने 60 धावा कुठल्या आणि 61 धावांचं लक्ष ठेवलंय ते ड्रीम 11 संघासमोर. बघा सनी डीजे ऑपरेट करताना जरा लक्षात घ्या कारण लाईव्ह ला कोणत्याही प्रकारे त्रास होऊन देऊ नका. सनी ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. तर बघा सनी लक्ष द्या जरा. फक्त लक्षात घ्या की लाईव्हला जीटीसी ला कोणत्याही प्रकारे त्रास होऊन देऊ नका. सनी ऋषभ पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. लो फुलटॉस चेंडू खोलवर टप्प्याचा मारा केलाय गोलंदाजानं. नक्कीच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय तो ऋषभच्या माध्यमातून सातत्याने चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न दिसतोय. ऋषभचं नक्कीच कौतुक करावं लागेल. आपल्या सहकारी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अजयने तब्बल 13 धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये गोलंदाजानं फक्त एकच धाव खर्च केली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी, योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावर सातत्याने मारा केला जातो तो गोलंदाज ऋषभच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. लो फुलटॉस चेंडू ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो. बघूया क्षेत्ररक्षक सामोरे जातात. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि तिथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. नाही
धन्यवाद डीजे. नक्कीच ऋषभ चांगला गोलंदाज आपण पाहतो. ऋषभ नक्कीच सातत्याने चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो, मात्र सहकाऱ्यांची साथ या गोलंदाजाला लाभत नाहीये. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. रिदम चुकतोय गोलंदाजाचा. अठरा धावा आपण पाहतो. धाव फलकावर 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतो फलंदाजी करणारा संघ ड्रीम 11. 60 धावा कुठल्या होत्या 5 षटकांमध्ये रणवीर इलेव्हन संघानं, आणि 61 धावांचं लक्ष ठेवल्यानंतर मात्र फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला कमलेश. मिस टायमिंग शॉट झेल होईल का बघूया. 2 क्षेत्ररक्षक पुढे सरकलेत. नक्कीच चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं, मात्र तोपर्यंत तिसऱ्याही धावेचा प्रयत्न करतायत 2 फलंदाज. 3 धावा येत आहेत धाव फलकावर. एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर 21. 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपतोय आणि एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर 21. डीजे तर येणारे समीकरण असेल ते 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 39 धावांची गरज असेल. मात्र इथं गोलंदाज अजयला चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला कमलेश आणि फलंदाज आपण पाहतो विनीतला चांगली फलंदाजी करून, माफ करा, 18 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल. अजय राटा मोड विकेट. कोलट टप्प्याचा चेंडू चांगला फटका आपण पाहतोय. 2 क्षेत्रकांच्या मधनं चेंडू फरार सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. बार कर देना सीने में प्यार भर देना, आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना. ये महीना पिंजरा बनाया सोने का. धन्यवाद डीजे. तर सामना आपण पाहतोय समीकरण होतं 18 चेंडूमध्ये 40 धावांचं, मात्र इथं 17 चेंडू आणि 36 धावांची गरज असेल. कमलेश चांगली फलंदाजी करतोय. पहिल्याच चेंडूवर चौकार टोकून गोलंदाज अजयचं स्वागत केलं फलंदाज कमलेशनं. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. लोफुलटा चेंडू समोर खेळतायत. बघूया क्षेत्ररक्षक चेंडूला सामोरे जात आहेत. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो. तोपर्यंत 2 धावा येत आहेत धाव फलकावर. फक्त 2च धावा येतात धाव फलकावर. धाव संख्या पोहोचते ती 27 धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर. येणारे चेंडू शिल्लक असतील 10 आणि गरज असेल जिंकण्यासाठी ती 34 धावांची. स्ट्रायकरला आपण पाहतोय संघाचा आधारस्तंभ तारणार कमलेश. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा अजय राटा मोड विकेट. अतिशय चांगला फटका कमलेशच्या बॅट मधनं. बिग हिट 6 धावा. डीजे डीजे. 3 चेंडूंमध्ये तब्बल 12 धावा कुठल्या त्या फलंदाजानं, आणि जे काय करायचं ते तिसऱ्या षटकामध्ये करून दाखवायचं या फलंदाजाला. कारण येणाऱ्या पुढच्या 2 षटकांमध्ये जास्त प्रेशर राहणार नाहीये फलंदाजीला. याची दक्षता घेण्याचा प्रयत्न करतो फलंदाज कमलेश.
लो फुलटा चेंडू चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल होतो बघूया. पहिली धाव तर कमलेशने वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. अतिशय चांगल्या रीतीने संवाद, मात्र इथं बॅकिंग केली जाते, मात्र तोपर्यंत संवाद चांगल्या रीतीने साधला जातो. 3 धावा येत आहेत धाव फलकावर. चांगली फलंदाजी, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय ते कमलेश आणि विनीतच्या माध्यमातून. 18 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज असताना मात्र कमलेशनं जबाबदारी घेऊन फलंदाजी करण्याचा प्रयत्न दिसतोय तो कमलेशच्या माध्यमातून. तितकीच चांगली साथ आपण पाहतोय ती कमलेशला लाभते ती फलंदाज विनीतच्या माध्यमातून. तर धावा येत आहेत धाव फलकावर एकूण 3 आणि एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर 36. दबाव कमी करण्याचा प्रयत्न दिसतोय तो कमलेशच्या माध्यमातून आणि त्या प्रयत्नामध्ये हा फलंदाज यशस्वी ठरतोय. आतापर्यंत जर विचार केला तर नक्कीच तिसऱ्या षटकामध्ये चांगली फलंदाजी आपण पाहतोय ती कमलेशच्या माध्यमातून. 18 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज असताना मात्र तिसऱ्या षटकामध्ये कमलेशच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपण पाहतोय. स्ट्रायकरला आपण पाहतो फलंदाज विनीत, तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत अजय. राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अशी गोलंदाजी जर तुम्ही योग्य दिशेने अचूक टप्प्यावर केली तर नक्कीच फलंदाजावर तुम्ही दबाव निर्माण करू शकता. मात्र तो दबाव या षटकामध्ये सुरुवातीपासून कमी करण्याचा प्रयत्न केलाय तो फलंदाज कमलेशनं. मात्र इथं संघर्ष करताना दिसतोय तो फलंदाज विनीत. खोलट टप्प्याचा चेंडू, चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक सामोरे जातात. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू फेक नक्कीच चांगली केली होती, मात्र चेंडू फेक उशिरा येते. बॅकिंग मात्र होत नाहीये आणि त्याचं नुकसान, फटका सोसावा लागतो तो संघाला. तोपर्यंत 3 धावा येत आहेत धाव फलकावर. चांगला संवाद आपण पाहतोय तो विनीत आणि कमलेशच्या माध्यमातून. 3 षटकांचा वाजवी खेळ इथं संपतोय आणि एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर 39 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 61 धावांचं लक्ष ठेवलंय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करतोय तो ड्रीम 11 संघ. धन्यवाद डीजे. 3 षटकांमध्ये समीकरण होतं ते 18 चेंडूमध्ये 40 धावांचं. मात्र तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर अजय या गोलंदाजावर हल्ला चढवला तर कमलेश या फलंदाजानं आणि तब्बल 18 धावा वसूल केल्या त्या षटकामध्ये. आणि ते समीकरण इथे मात्र सोपं करून ठेवलंय. मात्र येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज असेल. सामना अजूनही खुला असेल, सामना अजूनही बॅलन्स असेल. मात्र जर विचार केला फलंदाजी करणाऱ्या संघाचा तर नक्कीच तो संघ अडचणीतनं थोडासा बाहेर निघतोय. त्याला कारण आपण पाहतोय ती कमलेश आणि विनीतची फलंदाजी. 12 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण. गोलंदाज सज्ज होतात. 4थं षटक हाताळतात स्वतः संघनायक जितू पाटील. तर स्ट्रायकरला आपण पाहतो फलंदाज विनीत, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघाचा आधारस्तंभ कमलेश. पहिला चेंडू खोलट टप्प्याचा चेंडू समोर खेळताय. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. विनीतच्या बॅट मधनं खणखणीत चौकार.
47 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 12 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर स्वागत केले फलंदाज विनीतनं, गोलंदाज जितू पाटीलचा. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिथं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. धावसंख्या पोहोचते ती 44 वर. सामना होता कुठे? 18 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज होती, मात्र तिसऱ्या षटकामध्ये अजय गोलंदाजावर हल्ला चढवला तो फलंदाज कमलेशनं आणि तब्बल 18 धावांची लयलूट केली त्या षटकामध्ये आणि समीकरण आणून ठेवलं ते 12 चेंडूंनी 22 धावांचं. तर सध्याची स्थिती आपण पाहतोय, एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर 44. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना या संघानं 60 धावा कुठल्या होत्या. दुसऱ्या सत्रामध्ये इथं मात्र खराब कामगिरी आपण पाहतोय ती गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. ऑन साईडला खेळता चांगला फटका आपण पाहतोय, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे, चेंडू फेक चांगली केली जाते, तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेचा अवधी होता. धावसंख्या पोहोचते ते 45 वर. पहिला गडी लवकर बाद झाल्यानंतर मात्र संघाच्या डावाला आकार दिलाय तो फलंदाज कमलेश आणि विनीतनं. कौतुक करावं लागेल या दोन फलंदाजांचं, कारण संघ अडचणीत असताना मात्र या दोन फलंदाजांनी चांगली भागीदारी रचून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम केलंय. जितू राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी, मात्र इथं स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये मात्र इथं विनीतचा अंत होतोय धावचीच्या स्वरूपात. दुसरा धक्का बसतोय. चार चेंडू मध्ये गोलंदाजानं फक्त 4 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा जितू लो फुलटा चेंडू समोर खेळतायत. बघूया, 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, मात्र तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. धाव संख्या पोहोचते ती 47 वर. सत्तेचाळीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. जितू पाटील संघनायक नक्कीच चांगली गोलंदाजी करतो हा गोलंदाज. 5 चेंडू हाताळले त्या गोलंदाजानं आणि फक्त 8 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राणा मोर विकेट. खोलट टप्प्याचा चेंडू, दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतील का कमलेश, मात्र समोरून कमलेश नकार देतात आपल्या सहकार्याला. शेवटचा चेंडू शिल्लक होता आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव येते धाव फलकावर. एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर 48. धन्यवाद डीजे. तर बघा, सूचना असेल ताबडतोब सामन्याला सुरुवात करा. अजून एक सामना व्हायचा बाकी आहे, लक्षात घ्या, सहकार्य करा. तर गरज असेल, आवश्यकता असेल तर पाणी घेऊन जा, हरकत नाहीये. जर तुम्हाला आम्ही पाठवलं नाही तर तुम्ही राग धराल, तर विनंती करतो लवकर जा. नक्कीच अजून एक सामना बाकी असेल, कोणत्याही संघाला त्रास होता कामा नये. जा छोटू, लवकर जा बेटा.
पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना रणविलेवन संघानं 60 धावा कुठल्या होत्या आणि 61 धावांचं लक्ष ठेवलं होतं ते ड्रीम इलेव्हन संघासमोर. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र विनीत आणि कमलेश या दोन फलंदाजांनी आपल्या संघाचा डाव सावरला, आपल्या संघाच्या डावाला आकार दिला. तर लक्षात घ्या, चांगली फलंदाजी केली या दोन फलंदाजांनी. मात्र विनीत बाद झाल्यानंतर मात्र इथं सर्व दारोमदार सर्व जबाबदारी असेल ती कमलेशच्या फलंदाजावर. 6 चेंडू आणि येणार समीकरण असेल ते 13 धावांचं. वैयक्तिक 32 धावसंख्येवर खेळतोय. बघा संघाची धावसंख्या आपण पाहतो 48 आणि त्या 48 धावसंख्येमध्ये वैयक्तिक 32 धावांचं योगदान दिलंय ते फलंदाज कमलेशनं. गोलंदाज सज्ज होतात कुणाल मुंडे. येणारं समीकरण असेल 6 चेंडू 13 धावांचं समीकरण. तर विनंती असेल अजय जास्त उशीर करून देऊ नका सामन्याला. कुणाल राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल आणि दुसरी धाव येते धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 50 वर. अर्धशतक धाव फलकावर लागतंय ते ड्रीम इलेव्हन संघाचं. पाच चेंडू आणि 11 धावांची गरज. 6 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर 2 धावा कुठल्या फलंदाज कमलेशनं. कमलेश वैयक्तिक 34 धावसंख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा कुणाल राईट आर्म राऊंड द विकेट. रिवर्सचा वापर केलाय मात्र क्षेत्ररक्षक सामोरे जात आहेत. इथे मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद असेल. नक्कीच चांगली गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न दिसतो तो गोलंदाज कुणालच्या माध्यमातून. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज असेल. तर सामना जिंकून दिला कमलेशनं. तर नक्कीच समीर पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. इथं चुका होत आहेत मात्र वारंवार चुका होत आहेत. नक्की चाललंय काय बघा. संधी साधली होती आणि इथे मात्र फलंदाज नो चेंडूचा इशारा केलाय आणि फ्री हिट असेल. वन प्लस वन 2 धावा येत आहेत धाव फलकावर. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 52. फ्रीडचा चेंडू असेल. बॉल किती राहिले बाकी? 4 बॉल. 4 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण येऊन टेपलं. इथे मात्र दक्षता घ्यावी लागेल ती गोलंदाज कुणालला. कारण जी चूक केली आहे गोलंदाजानं 9 चेंडू टाकून ती चूक मात्र हा गोलंदाज दुरुस्त करेल का. मात्र इथं जर सामना जिंकून दिला कमलेशनं तर नक्कीच त्यांचे पॅकर्स समीर पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल कमलेशसाठी. फ्रीडचा चेंडू असेल. बघा सलामीला आलेला फलंदाज अजूनही खेळपट्टीवर तग धरून आपण पाहतो कमलेशला. कमलेशने आपल्या संघाच्या डावाला आकार दिला. आपल्या संघाचा डाव सावरलाय. मात्र शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज असताना माफ करा 9 धावांची गरज असताना मात्र कमलेश आपल्या संघाला सामना जिंकून देईल का. तर दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर कुणालचा 9 चेंडू टाकल्यानंतर हा चेंडू कशा रीतीने हाताळलेला गोलंदाज ते पाहावं लागेल. 4 चेंडू 9 धावांचं समीकरण. कुणाल राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. अतिशय चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. भीती मात्र दूर केली गोलंदाज कुणालनं. 3 चेंडू 9 धावांचं समीकरण. तीन चेंडू 9 धावांचं समीकरण. स्ट्रायकरला आपण पाहतो संघाचा आधारस्तंभ तारणार कमलेश पाटील. तर गोलंदाज कुणाल. मिस टायमिंग शॉट मात्र चेंडू
सीमारेषेच्या बाहेर फरार 6 धावा. तीन धावांची गरज आपण पाहतोय संघाला जिंकण्यासाठी. सलामीला आलेला फलंदाज संघ अडचणीत असताना कशी फलंदाजी करावी ते दाखवून दिले फलंदाज कमलेशनं. कुणाल खोलट टप्प्याचा चेंडू, मात्र चेंडू ऑफसाईडला ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे धावफलकावर, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. एक चेंडू 2 धावांचं समीकरण. एक चेंडू 2 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी असेल लक्षात घ्या. आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेलाय तर इथे मात्र एका चेंडूमध्ये 4 धावा 6 धावा असल्या तर फलंदाजाला टेन्शन नसतं. मात्र इथं एक चेंडू आणि 2 धावांची गरज. इथे मात्र कमलेश कशी फलंदाजी करेल. ज्या फलंदाजानं आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलंय तो फलंदाज शेवटच्या चेंडूवर आपल्या संघाला सामना जिंकून देईल का, की शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना कुणाल आपल्या संघाला सामना जिंकून देईल का. एक चेंडू 2 धावांची गरज. सामना अतिशय रंगतदार अवस्थेत आपण पाहतोय. एक चेंडू 2 धावांची गरज. एका बाजूला आपण पाहतोय कुणाल, तो दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कमलेश. चला संघनायक जितू पाटील, विनंती असेल जास्त उशीर करू नका. अजय विनंती करतोय. अजय एक चेंडू 2 धावांची गरज. गोलंदाज कुणाल तर स्ट्राईक एंडला कमलेश. आणि अशा रीतीने हा सामना आपल्या गोलंदाजीच्या जोरावर गोलंदाज कुणालने आपल्या संघाला जिंकून दिलाय. एक वर्षानु पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला. एक वर्षानु पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक जातोय नो डाऊट जितू पाटील. 24 धावांचं योगदान दिलं आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या सत्रामध्ये नेऊन ठेवलं. तो फलंदाज मॅन ऑफ द मॅच जितू पाटील. चला लवकर या जितू. नक्की जितूसाठी टाळ्या व्हायला हव्यात. 24 धावांचं योगदान दिलं आणि जितू तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हरेश पाटील ब्राह्मण करवले यांच्याकडनं ते सुद्धा घेऊन जायचं आहे. तर मी कुणाल यांना विनंती करतोय, कुणाल या व्यासपीठावर तुमच्या शुभ हस्ते जितू पाटीलला मॅन ऑफ द मॅचचं